लागली आणि नोकरी लागल्याच्या नंतर बापाला वाटलं की आता त्याचं लग्न केलं पाहिजे. बघा, अजून थोडेसे पैसे कमी पडत होते त्याच्या नोकरीसाठी, म्हणून बापानं खूप कष्ट केले. पण आईच्या दवाखान्यासाठी 3 लाख रुपये लागणार होते. ते 3 लाख रुपये बापाने दिले नाहीत. मुलाच्या शिक्षणासाठी 3 लाख रुपये भरले आणि आईचा मृत्यू झाला. त्याचं लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर सगळेजण लग्नामध्ये आले. त्याचं लग्न लागलं. तो बाप जेवायच्या टाइमाला सगळ्यांना म्हणू लागला, दादा पोटभर जेवा, माझा मुलगा अमेरिकेला नोकरीला आहे, आपल्या भारतामध्ये नाहीये. बघा ना माझा मुलगा किती शिकला. त्यावेळेस लोक म्हणू लागले, अहो तुम्हीही खूप कष्ट केलं. अहो मी काहीच कष्ट केले नाही, त्याने अभ्यास केला आणि म्हणून तो मोठा झाला. बघा आता मीही माझ्या मुलासोबत अमेरिकेला जाणार. बापाला खूप आनंद झाला, मी माझ्या मुलासोबत अमेरिकेला जाणार म्हणून खूप आनंद झाला. पण मुलगा म्हणला, बाबा मी तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत, मी अगोदर जातो, तिथं रूम पाहतो. आणि म्हणून मुलगा निघून गेला. मात्र बाप रोज फोन करायचा, बाळा तू जेवलास का, बाळा आपली सुनबाई काय करते, बाळा तुम्ही सगळे बरेत ना. पण मुलगा एकदा सुद्धा म्हणत नव्हता, आई बाबा तुम्ही बरेत का, बाबा आई गेल्यापासून तुम्ही एकटेच पडला, बाबा मी तुम्हाला इकडे घेऊन येईन. कधीच नव्हता म्हणत तो मुलगा. बापाला दुःख वाटायचं. बाप मात्र भीक मागून खायचा. एवढी त्याच्यावरती वाईट परिस्थिती आली होती. एके दिवशी सुनेने फोन उचलला आणि सून म्हणू लागली, म्हाताऱ्या तो आमच्या संसारामध्ये कशाला ढवळाढवळ करतोस, तू तुझं बघ ना. आजपासून जर तू फोन लावलास ना तर तू माझा सासरा नाहीस आणि मी तुझी सून नाही, म्हणून आजपासून तू फोन लावायचा नाहीस. असं म्हणल्याच्या नंतर बापाला खूप दुःख वाटलं. बापाला वाटलं आता आपण या गावात नाही राहिलं पाहिजे, कारण आपण याच लोकांच्या घरी कष्ट केलेले, यांनीच आपल्याला पैसे दिलेले आणि हेच म्हणतील, बघा तुमच्या मुलाला तुम्ही खूप शिकवलं, सांभाळतोय का तुमचा मुलगा. म्हणून बाप गेला आणि बाप भीक मागून खायचा. एकदा बाप भीक मागण्याकरता गेला तेव्हा त्या माणसाने त्याला लाथ मारली आणि लाथ मारून त्याच्याकडे जेवढे काही पैसे होते ते सगळे त्या माणसाने घेतले. बापाला खूप दुःख वाटलं. बाप तिथेच रडू लागला आणि म्हणू लागला, देवा माझी काय चूक झाली रे, देवा माझी काय चूक झाली. बघ ना मी एवढे कष्ट करून एवढं राबून मुलाला एवढं मोठं केलं आणि तोच मुलगा आज मला सांभाळत नाही. बऱ्याच दिवसानंतर मुलाची किडनी खराब झाली आणि किडनी खराब झाल्यामुळं आता मुलाकडे पैसे नव्हते. मुलाला वाटलं आपण आपल्या तालुक्याच्या दवाखान्यात गेलं पाहिजे. तो गेला, त्याने पैसेही दिले, पण त्याला किडनी काही भेटली नाही. बापाला कळताच बाप दवाखान्यात गेला, आपली किडनी काढली आणि मुलाला दिली. पण डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर तुम्ही सांगू नका, डॉक्टर तुम्ही सांगू नका. त्यावेळेस तो मुलगा म्हणू लागला, डॉक्टर मला किडनी कुणी दिली, कोण होता तो देव माणूस ज्याने मला किडनी दिली. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात, त्यांनी सांगितले की त्यांचं नाव नका सांगू म्हणून. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, त्यांच्या अंगावरती मळके कपडे होते, त्यांचं धोतर फाटकं होतं, त्यांच्या डोक्यावरती फाटकी टोपी मळकी टोपी होती आणि गरीब असा माणूस काकेत जोळी हातात प्लेट घेऊन फिरत होता. त्याला कळालं दुसरं तिसरं कोणी नव्हतं, आपला बापच होता. तो घरी आला आणि पाहिलं तर आपला बाप आता आपल्यामध्ये राहिला नव्हता. तो कितीही म्हणायला, बाबा एकदाच उठा ना, बाबा एकदाच उठा ना, बाबा परत अशी माझ्याकडून चूक होणार नाही. बघा
आमचे आजोबाही तसेच होते, अत्यंत प्रेमळ होते. त्यांनी कोणाला वाईट बोलले असं मी कधी पाहिलंच नव्हतं. अहो, मला तर असं वाटतच नाहीये की आमचे आजोबा आजही आमच्यामधून निघून गेलेत. आणि सगळ्यांना सुद्धा भास होत असेल. त्यांची मुलगी म्हणत असेल, बाई, माझे बाबा माझ्या दारामधूनच जायचे. तायडे, तुला यायचं नाही का ग दिवाळीला? तायडे, तायडे बघ ना, दरवेळेस तुला न्यायचो ग मी, पण आता मी म्हातारा झालो आणि आता माझ्याकडे पैसे नाहीत. पण तायडे, मी काम करेन 4 घरचं. पण तायडे, तुला नवीन साडी घेऊन देईल बर का. तायडे, चल ना ग तू दिवाळीला. पण तो बाप कधी कोणाला कळालाच नाही हो. जाणाऱ्या येणाऱ्याला फक्त घराचा कळस दिसतो, पण कोणाला घराचा पाया कधीच दिसत नाही हो. कितीही केलं ना तरी बापाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. बापाचं आपल्या मुलीवरती खूप प्रेम असतं. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. पण दुर्लक्षित बापाच्या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पातीला, भाकर करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही. गरजा कुटुंबाच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई घराची ती भिंत, बाप आहे घराचा पाया. त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. बायकोला जरीची साडी, मुलांना नवे कपडे अंगावरती.